रवींद्रदादा घोबाळे असतील, त्याचप्रमाणे दमानंद घोबाळे साहेब असतील, त्याचप्रमाणे इतर सर्व त्यांचे सहकारी असतील, यांच्या मालकाचा असलेला संघ तुम्हाला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते. दोन्ही संघ मालकांचं स्वागत, दोन्ही संघ मालकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊयात. सामन्याला होईल सुरुवात, लगेचच जाऊया. पुन्हा एकदा मी जोडला जाईल तुमच्या सोबत. tenniscricket.in सर्वांनी टाका. लाईव्ह प्रक्षेपण देखील आता स्पर्धेचं चालू झालेलं आहे. सर्वांना लिंक मिळेल. टेनिस क्रिकेट टाका. माननीय संतोषभाऊ मुरकुटे चषक 2022 टाका. तुम्हाला लगेच लाईव्ह स्पर्धा देखील पाहायला मिळेल. ओके, थँक्यू. पंच देखील दाखल झालेत. अनिल सर आणि नंदू सर. मुख्य पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहता अनिल सर आहेत, दुसऱ्या बाजूला नंदू सर आहेत. दोन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करायची का मंडळी? लेट्स प्ले. माननीय संतोष भाऊ मुरकुटे चषक 2022 डे नाईट क्रिकेटचा थरार मैदानावरती सुरू होते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी निवेदक, समालोचक, कॉमेंटेटर अलंकार बानकिल सर आंबेगाव पुण्यावरनं सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. घेऊन जाईल आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे. या स्पर्धेला शुभारंभ होतोय. सलामीची ताकदवर जोडी, टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट संदीप फड, तर तू गोलंदाजीच्या मार्गवरती फिरकीचा जादूगर प्रवीण घोबाळे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. सिंगल मैदानावरती घेतली. संघाचं खातं खोललं गेलं, अकाउंट ओपन झालं. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 1 धाव लागली गेली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज असेल मैदानावरती सचिन. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंड वरती दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल प्रवीण. गोलंदाजीच्या मार्ग वरती आहेत संघनायक. तुम्ही पाहताय ज्यांना आज टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तर समोर असतील सचिन. काय कामगिरी आपण पाहतोय. चांगली सुरुवात होतीये. शांत खेळीला सुरुवात झाली. तुम्ही पाहता पहिल्या षटवरती सन्मान केला. सिंगल मैदानावरती येते. चारही बाजून आता स्टेडियम खचाखच भरले. इथं बॅटची कडा आणि झेल टिपलाय. पहिला मासा तुम्ही पाहताय काढायला. पहिली विकेट सचिन बाद. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. सळसळत्या रक्ताचा धगधगता सूर्य. भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य मान्य संतोष भाऊ मुरकुटे यांची बळीची पहिला मासा. थँक्यू. हा पहिला धक्का बसलाय मंडळी. तुम्ही पाहताय वक्रतुंड संघाला पहिल्या षटकामध्ये फिरकीचा जादूगर प्रवीणनं इथं सचिन यांना माघारी पाठवले. नवीन फलंदाजा पाहायचं मैदानाच्या आतमध्ये कोण असेल. मित्रांनो, इतका वेळ घ्यायचा नाही. ज्या वेळेला बॅट्समन येतोय दुसरा बॅट्समन रेडी राहील, याची नोंद घ्या. ओके, नवीन फलंदाज आपण पाहतोय आता मैदानावरती असेल 12वे खेळाडू दोन्ही संघांचे. तुम्हाला सूचना शेवटची आहे बरं का. ज्या वेळेला सामना चालू असेल, आता पहिला सामना होता म्हणून आपण सहकार्य केले. ज्या वेळेला सामना चालू आहे मेन ऑपरेटर पशी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू असतील, याची नोंद घ्या. ज्या खेळाडूचं नाव आहे सर्व इथं तुम्हाला कळलं फार महत्वाचं आहे. दोन्ही 12वे खेळाडू चला ताबडतोब. जे प्लेइंग 11 असतील 12वा 13वा हे सर्व लिहून दिलेलं आहे. पहिली विकेट आली मंडळी मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट आली. सचिन माघारी गेलेत. नवीन फलंदाज आता मैदानावरती असेल अरविंद आलाय. पाहायचा आता अरविंद कशा प्रकारची कामगिरी करेल. संसार मोडलाय. नव्याने परपंच उभा करायचा या जोडीला. पाहायचे कशा प्रकारची कामगिरी असेल. अरविंद स्ट्राईक एंड वरती तयार. ओ हो, हा चेंडू आपण पाहतोय सन्मान केला. इथं देखील सिंगल आपण पाहतोय. भर दिवसा धावींची चोरी मैदानावरती होताना पाहायला मिळाली. एक सिंगल आली. शांत खेळ तुम्ही पाहता आता मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण की वक्रतुंड संघाकडनं फार भयानक शांतता पसरली. प्रवीण घोबाळेने आज काय गोलंदाजी केली तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये एक मासा गाड्याला लावला. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. सुंदर सुरुवात तुम्ही पाहता. एक बारदार आयोजन नियोजन. माननीय संतोषभाऊ मुरकुटे चषक 2022 मानाचा करंडक जो मैदानावरती आहे. पहिल्याच दिवशी गर्दीचे विक्रम मोडतात की काय. इथं आपण पाहतोय हलक्याचा चेंडू खेळायचा. फाईल लेगला दिशा दिली आहे. इथं पाहायचंय आउटफील्ड वेगवान आणि टाळ्याच्या गजरात पहिला चौकार आलाय या स्पर्धेचा. तुम्ही पाहताय संदीप फड यांच्या बॅटमध्ये खणखणीत चौकार.
फटका ध्वदार हा गेला चौकार जनमानसांच्या काळजामधलं हक्काचं नाव भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य मान्य संतोष भाऊ मुरकुटे यांचा सनसनीत टाळ्याच्या गजरात पहिला चौकार आलाय. यस फळ दुसऱ्या बाजूला थांबायला तयार नाहीये. प्रवीण घोबळेवरती आता आक्रमण केले गेलं, फक्त दिशा दिली चौकाराला. आणि ह्या वेळेस इथं देखील डीप स्क्वेअर लेगला बॅक टू बॅक लोगोबादचा दुसरा चौकार. आक्रमण केले गेलं, फक्त दिशा दिली चौकाराला. आणि ह्या वेळेस इथं देखील डीप स्क्वेअर लेगला बॅक टू बॅक लोगोबादचा दुसरा चौकार. दिशा चेंडू वाईड भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य मान्य संतोष भाऊ मुरकुटे यांच्याकडून वाईडची हे एक राख. इथं फुलटॉस दिला. डिबेक्सच्या कव्हरला चेंडू जाईल, सीमारेषेला बाय बाय करत चौकार. तीन चौकार आलेत. पहिल्या षटक मैदानावरती संपलं, 15 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 खर्च गेल्यात. चांगली सुरुवात दुसऱ्या बाजूला आता वक्रतुंड सी संघाची देखील म्हणावं लागेल. एक चांगली रणनीती आखली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण घोबळे यांनी आपण पाहिलं, पहिलं षट टाकलं, एक बळी टिपला, एक विकेट म्हणून दिली. तर आता दुसऱ्या बाजूनं षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती कोणाला आमंत्रित केलं जातंय, कोणत्या गोलंदाजाकडे आता विश्वास दाखवला जातोय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. प्रवीण गिरीवरती आपण पाहतोय विश्वास दाखवला गेलाय, गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलंय. पाहिजे प्रवीण आता कशा प्रकारची फिरकीची जादू दाखवेल गोलंदाजीमध्ये. तर दुसऱ्या बाजूला अरविंद अजून आपण पाहतोय बराच वेळ शांत पडलाय. दुसऱ्या बाजूनं तो देखील आता हाणामारी सुरू करेल का. संदीप फडनं तर चांगली सुरुवात केली, अरविंदची कामगिरी पाहिजे. ओहो, इथं आखूड टप्प्याचा चेंडू, शॉट ऑन पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार.
मृत चेंडूची घोषणा आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20. पंच कळवता चेंडू डेड आहे. ज्या चेंडूवरती कुठली क्रिया केली जात नाही तो चेंडू पंचाने कळवला. पुन्हा एकदा प्रवीण गिरी गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. समोर अरविंद ब्लास्ट तयार आहे. यावेळेस बॅटची काढा. शॉट थर्डमॅन चेंडू गेला गॅप मध्ये. फरार सीमाबार चौकार. कसं ध्वदार हा गेला चौकार. मैदानावरती आहे. अरविंद स्ट्रायकेट वरती आहे. हो इथं देखील डीप एक्स्ट्रा कव्हर फोडला. चेंडू जाईल एक टप्पा खात सीमा. तो 5 चौकार. रोडेनच्या बाजूनं प्रवीण गिरी तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. जाऊया पुन्हा एकदा. हा चेंडू आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता. इथं चेंडू बॅट वरती आला नाही. तुम्ही पाहताय पॉइंटला चेंडू ढकलायचा आहे. चांगला चेंडू कमबॅक करणारा जो पाहायला मिळतोय प्रवीणचा मैदानावरती आहे. चांगली सुरुवात झाली. आज तुम्ही पाहताय वक्रतुंड सीसी प्रवीण घोबाळेने आपण पाहिली पहिली विकेट मिळवून दिली स्पर्धेतली. त्यानंतर 3 चौकार आतापर्यंत तुम्ही संदीप फडच्या बॅट मधनं पाहिले. तर आता अरविंदने देखील जलवा सुरू केलाय. हा चेंडू कट करायचा. इथं देखील चेंडू सुरेख. लघुपाठचे यानंतरचे दोन्ही चेंडू आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा लाईव्ह देखील आता पाहता येईल. युट्यूबला जा. टेनिस क्रिकेट टाका. संतोष भाऊ मुरकुटे चषक 2022 त्या ठिकाणी टाका. तुम्हाला स्पर्धा लाईव्ह देखील पाहता येईल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 17च्या सरासरीनं 34 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपले. कार्यकुशल नेतृत्वाचे हरहुन्नरी नाव मुरकुटे यांकडून ही पहा और संपली.
चेंडू इथं फ्लिप केला, तुम्ही पाहताय फाईन लेगला सीमारेषेला आग लावत चेंडू जाईल चौकार. ध्वदार हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामधलं हक्काचं नाव भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य मान्य संतोषभाऊ मुरकुटे यांचा सनसनीत चौकार. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा. वरती देखील संदीप फड आता तुटून पडलाय, थांबायला तयार नाही. ह्या चेंडू देखील इथं देखील दिशा दिली मंडळी आणि काय रिझल्ट तुमच्या समोर आहे. खणखणीत चौकार. फटकासा ध्वदार हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामधलं हक्काचं नाव भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य मान्य संतोषभाऊ मुरकुटे यांचा सनसनीत चौकार. स्पर्धेशी आहे. 7 षटकांचा सामना आहे. तिसऱ्या षटकातच 48 झाल्यात मंडळी. ज्ञानोबा आता पाहिजे इथं कमबॅक करून देतील का आपल्या संघाला. आणि ह्या वेळेस इथं चेंडू हवेत, झेल घेण्याचा प्रयत्न नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे. हा झेल फार निर्णायक होता मंडळी. तुम्ही पाहताय तोपर्यंत दुसरा धावेला देखील प्रयत्न आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आहे. कॅचेस विन द मॅचेस का म्हणलं जातं येणारा काळ आता तुम्हाला सांगणार आहे. हा देखील फार मोठा क्रिकेटचा नियम आहे. झेल जर तुम्ही घेत असेल तर इथं प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती तुटून पडणार आहे. झेल जर निश्चित असेल तर आता संदीप फड इथं संधी आली, संधीचं सोनं करेल का. हा चेंडू हवेत आपण पाहतोय, फटका फसलाय, चेंडू हवेत, मिस टाइम. तिथं देखील क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले. इथं झेल घेण्याचा प्रयत्न का होत नसावा हा प्रश्न आहे. सिंगल आपण पाहतो मैदानावरती घेतली गेली. आता इथं पाच संयमी खेळी तुम्ही मैदानावरती पाहताय. ज्ञानोबा कमबॅक करणारे चेंडू मैदानावरती टाकतात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा सुरू असताना आतापर्यंत तुम्ही पाहताय 51 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक तुम्ही पाहता मैदानावरती संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 51 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. चौथ्या षटकानंतर फक्त ड्रिंक्स ब्रेक आहे, तो देखील एकच, याची नोंद घ्या. यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, ज्यावेळेला 4 षटकं संपतील त्यावेळेला कोणता खेळाडू जाईल, 13वा खेळाडू आज जाईल, याची नोंद घ्या. संघनायक किंवा प्लेइंग 11 मधला खेळाडू जाणार नाही. हे सर्व नियम फॉलो असतील. चांगलं आयोजन नियोजन असणारी एक भारदार असणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. माननीय संतोष भाऊ मुरकुटे साहेबांचं असलेलं हे भारदार आयोजन नियोजन. सर्व संदीप दादा सानप असतील, त्याचप्रमाणे हनुमानजी बुट्टे असतील, त्याचप्रमाणे संदीपजी फड साहेब असतील, त्याचप्रमाणे लखनजी बेंद्र साहेब असतील, त्याचप्रमाणे किरण दादा असतील. या संपूर्ण मित्र परिवाराचं एक मोलाचं सहकार्य आणि आर्थिक परिश्रम पाहायला मिळते आणि त्यांच्या सहकार्यातून या स्पर्धेला आसपास 4 चांद लागले गेलेत. स्पर्धा सुपर डुपर हिट जी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू तुम्ही पाहताय वारंवार वाईटच्या दिशेला चेंडू जाताना टाकण्याचा प्रयत्न होतोय. पंच इथं दंडित करतील, कळवतील चेंडू खराब आहे. अनिल सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बॉलला नंदू सर आहेत. दोन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत. हर्ष आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. इथं तुम्ही पाहताय हर्ष आता सुरेख गोलंदाजी मैदानावरती करतायत. जरी पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला, त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू होता. वेगवान सिंगल देखील मैदानावरती येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती जाऊयात. आतापर्यंत धावा आहेत
53 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तुम्ही मैदानावरती पाहताय हर्ष भालेराव हा नवीन गोलंदाज, 13 स्टारर गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हो, इथं थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आहे. दिशा भरकडलेत. तुम्ही पाहताय चेंडू खराब आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पंचांनी ठेवलं चेंडू खराब. चांगली सुरुवात मानवल्या गेली. स्वामी विवेकानंदांचं एक तुम्हाला गोड वाक्य नक्की सांगेल, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला झाल्याशिवाय राहत नाही. इथं चांगली सुरुवात वक्रतुंड संघाकडनं पाहायला मिळते. हो, इथं तुम्ही पाहताय ब्लॉक होल मारा, तिखट मारा ज्याला म्हणलं जाईल, तो चेंडू मैदानावरती होता. सुरेख चेंडू आपण पाहतो. इथं खांडून काढण्याचा प्रयत्न अरविंदचा आपण पाहतोय, फसला गेला चेंडू, बॅट वरती कनेक्ट झाला नाही. जरी चेंडू वाईट येत असले तरी देखील हर्ष भालेराव आज दुसऱ्या बाजूने ताकद लावतायत गोलंदाजीमध्ये. हो, इथं फुल टॉस होता. तुम्ही पाहता चेंडू बॅटवरती आला नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षण सुरेख. एक सिंगल मैदानावरती आली. एका सिंगलच्या वतीने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 55 धावा, 55 रन्स आतापर्यंत. अब तक 55 स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहतो प्रगतीपथावरती आहे. कमबॅक काय असतं हर्ष भालेराव इथं गोलंदाजीमध्ये दाखवतायत. चांगली गोलंदाजी मैदानावरती आहे. हो, यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक आलेत मंडळी. इथं पहा काय घडलंय. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिलेत. झेल कोणी घ्यायचा हा प्रश्न होता. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या प्रेमात पडलेत. इथं झेल कोणी घ्यायचा हा प्रश्न होता. झेल निसटलाय. ही चूक नको, कारण की जीवदान कोणाला देताय. संदीप फड सारखे खेळाडू जर तुम्ही जीवदान देत असेल तर तुम्ही पराभवाला आमंत्रण देताय. कमबॅक काय असतं हर्ष भालेराव अप्रतिम गोलंदाजी आहे. हा चेंडू ब्लॉक होल मारा, खांडू काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राज त्या ठिकाणी आहे. आपण पाहतोय राजचं क्षेत्ररक्षण देखील सुरेख पाहायला मिळतंय. तोपर्यंत तुम्ही पाहता एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलच्या वतीने धावफलक वाढलं जाईल. स्कोर कार्ड वरती 57 धावा धावफलकावरती आहेत. 57 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आहेत. चौथं षटक तुम्ही पाहता प्रगतीपथावरती असताना हर्ष भालेराव अक्षरशः कंजूस षटक, स्वस्त षटक जे मैदानावरती खर्च करतायत. म्हणजे हा गोलंदाज आतापर्यंत यशस्वी ठरलाय जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅट खेळायचा. क्षेत्ररक्षक पाहायचंय तिथं राहील दूरवरती. चेंडू फर्रार, सीमाबार, चौकार. फटका सध्वदार हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामधला हक्काचा
आकाशने इथं मोठी विकेट मिळवून दिली. अरविंदला बाद केले. पुन्हा एकदा आकाश तयार असेल. हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅट खेळायचा प्रयत्न आहे. डिपेंड विकेटला क्षेत्रशक्तीत आहे. तुम्ही पाहता एक सिंगल घेतली, चेंडू निसटलाय. दुसऱ्या धावीला प्रयत्न करायचा आहे, नकार आला. संदीप आपण पाहतोय सलामीला आलाय, तो अजून झुंज देतोय, शर्थीनं खिंड लढवतोय. जो मैदानावरती आज संघाचा डाव घेऊन खेळताना पाहायला मिळतोय. एक जीवदान मिळालं संदीपला, त्यानंतर तो किती घातक झाला सर्व प्रेक्षक वर्गानं पाहिलंय. धाव्यांचा पाऊस पाडलाय. हा चेंडू देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटवरती परफेक्ट आला नाही, मिडल झाला नाही. चांगली गोलंदाजी आकाश पा इथं फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकतोय. त्यानं इथं अजून कोणताच मोठा फटका खेळू दिला नाही. याआधी तुम्ही राम भालेराव सरांना देखील गोलंदाजी करताना पाहिलं, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी आज केली. तर दुसऱ्या बाजूला आकाश देखील सुरक्षक मैदानावरती टाकतोय. हा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा गॅप मध्ये असेल, तिथं क्षेत्ररक्षक आले. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत दुसरा धावेला देखील प्रयत्न आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. ताकदवर खेळ तुम्ही पाहताय पहिल्या सामन्यामध्ये सुरू आहे. 67 धावा लागल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघर्ष सीसी आणि त्यांच्या विरोधात वक्रतुंड सीसी, गंगाखेड तालुक्यातील असलेले दिग्गज खेळाडू आज तुम्हाला या गंगाखेडमध्ये मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. अखोट टप्प्याचा चेंडू पुल केलाय, तिथं क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल सीमापार, षटकार. चौकार आला मैदानाच्या आतमध्ये. संदीपची बॅट आज बोलू लागली. हो इथं तुम्ही पाहायचंय पंचांचा इशारा आला. चेंडू खराब वाईड, इथं दंडित केलं जाईल गोलंदाजाला. एक अवंतर धावेने धावपलक पुढे गेलं. स्कोर कार्ड वरती 7-7 7-7 77 धावा तुम्ही पाहता, सॉरी 78 धावा धावपलकावरती आहेत. हा चेंडू बिग हिट आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा, षटकार. संघासाठी उभा राहिला त्याच्यासाठी मी नक्की म्हणेल, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. तुम्ही पाहताय संदीप फड आज मैदानावरती लढतोय. आक्रमण आहे इथं देखील 6व्या षटकामध्ये. तुम्ही पाहताय प्रवीण घोबाळे संघाचा नेता गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय गॅपमध्ये ढकलला. इथं देखील क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. चेंडू सीमा पार, चौकार. फटका सदवदार, हा गेला चौकार.
लखन जे तुम्ही पाहताय, परंतु यष्टीरक्षकांना देखील चेंडू निसटताना पाहायला मिळाला. लखन आता स्ट्राईक एंडवरती असतील. लखनला देखील आता दुसऱ्या बाजूने आक्रमक व्हावं लागेल. इथं डॉट चेंडूंचा पाऊस पाडावा लागेल स्वतः संघ नायक प्रवीण घोबाळे यांना. गोलंदाज तयार. हा चेंडू तुम्ही पाहताय पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. पंचांचा इशारा येईल आउट ऑफ द पार्क. बिग बिग षटकार. आज पाहिजे तर दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय थांबायला तयार नाहीयेत. सुरुवात जर आज पाहिलं गेलं अरविंदनं करून दिली. संदीप फड अजूनही मैदानावरती संघर्ष करतोय, तर आता गोलंदाजांना ताकद लावावी लागेल. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आता अंतिम टाकण्यासाठी शेवटचं आणि अंतिम षटक पहिल्या डावातलं हा नमारीचा आता मैदानावरती असेल. हर्ष आलेत. हर्ष भालेराव गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. ओ हो इथं चेंडू तुम्ही पाहताय सुरेख आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय हर्ष भालेराव यांचा सुरेख होताना पाहायला मिळतोय. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. हाणामारीच्या षटकामध्ये आता किती धावा इथं वसूल होणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. संदीप फड सलामीला आलाय, म्हणजे ज्या वेळेला आपण पाहतोय सलामीची जोडी तुम्ही मैदानावरती पाहताय. पहिल्या चेंडूपासून अजून मैदानावरती खेळतोय. अप्रतिम संघर्ष आज त्याचा मैदानावरती आहे. हा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा. चेंडू घ्या मध्ये इथं क्लास दाखवला. संदीप फड खेळेल संतोष भाऊ मुरकुटे चषकाचा दणदणीत. ओ हो इथं पहा हाय अँड हँडसम बिग 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 षटकार. वरती आहेत. कमबॅक करतील का हर्ष भालेराव? हो यावेळेस पुन्हा एकदा आलाय. वा भाई वा. लगोपाठचा दुसरा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. संघाकडनं पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहते पुन्हा एकदा कार्पेट फटके खेळलाय. बंदुकीने सुटावी अशी गोळी. इथं फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू सीमापार चौकार. आणि ह्या वेळेस इथं देखील बिग 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 षटकार.
तोपर्यंत मी विनंती करेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे वक्रतुंड सी संघ. दृश्य पाहायला मिळतं. चांगल्या खेळाडूंचं आपण पाहतोय, शिस्तीचं प्रत्येक पाहायला मिळतं. एक चांगलं आयोजन तुम्ही पाहताय आज संतोष भाऊ मुरकुटे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहायला मिळतंय. सर्व आयोजक कमिटीचं मनपूर्वक धन्यवाद असेल. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 121 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतो आता मैदानावरती असणार आहे. तोपर्यंत पुढील सामन्याचा टॉस देखील होतोय. चला प्रिन्स 11 आणि शिवाय टीम, चला दोन्ही कॅप्टन्स माईकशी संपर्क करतील. शिवाय टीम चला, प्रिन्स 11 चला, दोन्ही कॅप्टन चला. दोन्ही आदिनाथजी मुंडे साहेबांच्या हस्ते आपण या पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. दादांना विनंती असेल की आपल्या हस्ते टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन चला मान्यवर उपस्थित आहेत. कॅप्टन्स येतील फक्त टॉस साठी. प्रिन्स सीसी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आमचे इंतेवर भाई आलेले आहेत. चला वरती या, टॉस साठी या. मान्यवरांना विनंती असेल समोर या. गोविंदरावजी लटवाडे साहेबांना देखील मी विनंती करेल त्यांच्या समिती या. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. आदिनाथजी मुंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. लाईव्ह कॅमेरामॅन आपण लाईव्ह दाखवणार आहोत. या ठिकाणी टॉस देखील होते. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. शिवाई सीसी कॅप्टन्स अद्यापही नाही. सूचना असेल, ह्या सूचना सर्व तुम्हाला लागू आहेत. लीग फॉर्मॅटचे सामने आहेत. अजिबात सर्व लाईव्ह प्रेक्षेपण आहे, वेळ घ्यायचा नाही. ओके, शिवाय सीसी कॅप्टन चला अद्यापही नाही. क्षितिज चौधरी आहे ना कर्णधार. शिवाय सीसी क्षितिज चौधरी चला. क्षेत्ररक्षण टीम ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. सामना अद्यापही थांबणार नाही याची नोंद घ्या. या ठिकाणी टॉस होते. आपण पाहतोय क्षितिज चौधरी, शेवटचा आणि अंतिम पुकार. कुठे आहेत? चला ना सर, वरती या. प्रथम आपण इफ्तेखार भैया या ठिकाणी आहेत. इफ्तेखार भैया, तुम्ही आजचा हा मोठा सोहळा या ठिकाणी खेळताय. आपण पाहतोय एक चांगलं आयोजन नियोजन आहे. कसं वाटतंय आज तुम्ही पहिला सामना यानंतर खेळणार आहात, हे स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहता? खूपच छान. एक 4 ते 5 वर्षानंतर हे गंगाखेड क्रिकेट खेळाडूंना, गंगाखेड तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म डे नाईटचं संदीप भाऊनं इथं उभारून दिलं आहे. आणि संतोष भाऊ मुरकुटे साहेबांचं मी खरंच खूप आभारी आहे की त्यांनी या गंगाखेड तालुक्यातील सर्व खेळाडूंना इतकं मोठं प्लॅटफॉर्म उभारून दिलं आहे. आणि त्यांची ही मेहनत संदीप भाऊनं जी घेतलेली आहे त्यांचं पण मी आभारी आहे, व बाकी जी कमिटी आहे त्यांचं पण मी आभारी आहे. धन्यवाद.
धन्यवाद सर, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूला कॅप्टन्स आहेत क्षितिज चौधरी. सर काय सांगाल, स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्ही पाहताय, कसं वाटतंय आज हा सोहळा खेळताना? अतिशय उत्तम असं नियोजन या ठिकाणी संदीप भाऊ सानप आणि त्यांचे सोबतचे आयोजक हनुमान भाऊ गुट्टे, संतोष भाऊ मुरकुटे चषक या ठिकाणी 7 वर्षाच्या नंतर गंगाखेडमध्ये होतोय. ही प्रेक्षकांसाठी फार मोठी पर्वणी आहेच आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय उत्तम काम या ठिकाणी संतोष भाऊंनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी स्वतः कोओनर शिवाई क्रिकेट क्लब आणि सर्व खेळाडूंतर्फे संतोष भाऊचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी हे डे नाईटचे सामने परत परत व्हावे ही इच्छा संतोष भाऊकडून व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. टॉस होतोय, टॉस उडवलं जाईल. टॉस का बॉस. ओके, पंच फक्त 1च मिनिट थांबतील. ओके ओके, टॉस होतोय, टॉस का बॉस. गंगाखेड प्रीमियर लीगच्या जिंकला गेला. कोणता संघ टॉस जिंकलाय? प्रिन्स संघ टॉस जिंकलाय. निर्णय सांगा सर, निर्णय काय असेल? कळवा. 2 बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय शतरंजसाठी. शिवाय टीम तयार राहतील. ओके, थँक्यू. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लेट्स प्ले. पुन्हा एकदा माननीय संतोष भाऊ मुरकुटे चषक 2022 मानाचा करंडक. त्या बाउंड्री रोपर खेळाडू पहा, छोटे खेळाडू कुणी बाहेर द्यायचं नाही त्याच्यावरती. आणि ज्या काही गाड्या पार केलेल्या आहेत 3 फूट लांब गाड्या पार करायच्यात. अजिबात कोणी खाली घेणार आहे. आयोजक कमिटीतील सदस्याला गाडीची हवा सोडली जाईल याची नोंद घ्या. थँक्यू. पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख मैदानावरती आहे. जाऊया मैदानावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू पहाडी पेक्षा कव्हरला खेळलाय. प्रवीण घोबाळींच्या बाडबात आलाय. खणखणीत दणदणीत. सर्वांनी त्यामुळे सूचना द्या. वायर पहा, पहिले आपल्या जवळून वायरी गेलेल्या आहेत याची सर्वांनी नोंद घ्या. त्याच्यामुळे ते रोलिंग वरती कुणी रेलू नका. हीच पुन्हा एकदा महत्वाची सूचना आहे. ओके, तुम्ही पाहताय प्रवीण घोबाळे दुसऱ्या बाजूने संघर्ष दाखवतायत. संदीप फडणे एका बाजूने किल्ला लढवला, दुसऱ्या बाजूने तशीच फलंदाजी आहे. ओहो, यावेळेस प्रवीण घोबाळे इथं खेळतील बिग 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 षटकार. प्रवीण घोबाळे देखील दाखवतायत मी सुद्धा काही कमी नाही. तू शेर तर मी 1.25 शेर आहे. आज मैदानावरती काय संघर्ष आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू तुम्ही पाहताय कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच चेंडू होता. तुम्ही पाहताय पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न इथं फसला गेला. चेंडू निर्धाव आहे. पहिलं षटक जर पाहिलं गेलं गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलं होतं. या निर्णायक षटकासाठी सुनील गोलंदाजीच्या मार्कवरती आले. 31 तर्रार गोलंदाज सुनील तुम्ही पाहताय समोरच्या बाजूनं रोड एंडच्या बाजूनं गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. काय कामगिरी होणार. प्रवीण घोबाळे आक्रमणावरती आहे.
हा चेंडू इथे देखील आखूट टप्प्याचा स्लॉट मध्ये होता. तुम्ही पाहताय थोडासा स्वतःवरती प्रवीण देखील नाराज असेल, कारण की दोन्ही चेंडू मारण्याजोगे होते, बॅटवरती आले नाही. या आधी देखील चांगले फटके प्रवीण दाखवतायत. गोलंदाज तयार. सुनील आपण पाहतोय पहिलं निर्णायक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे मैदानावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाहायचंय सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाईल. एक टप्पा खात चौकार 4 धावा. घोबळ्यांना देणारा मिळालाय सुनीलच्या रूपानं. प्रवीण घोबळे थांबायला तयार नाही. पहिल्या षटकात आल्या तब्बल 15 धावा आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय सुरेख गुडलेग स्पॉट वरती चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये सुनील खर्च करतायत 15 धावा. पहिलं षटक आपण पाहतो संपले गेले. 15 धावा संघर्ष सीसी संघाने देखील पाहायला मिळाल्या. म्हणजे वक्रतुंड सीसी ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला त्यांच्या देखील पहिल्या षटकामध्ये 15 होत्या. दुसऱ्या बाजूने देखील 15 धावा आहे. म्हणजे सामना रंगणार यात मात्र शंका नाही. दोन्ही बाजूला संघर्ष समान आहे. दोन्ही बाजूला समान ताकद आहे जी आज मैदानावरती आहे. एका बाजूला संदीप फड नावाचं वादळ पाहायला मिळालं. आता दुसऱ्या बाजूला कोणतं वादळ घोंगावतंय? प्रवीण नावाचं वादळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दुसऱ्या बाजूला आहे स्वतः संघनायक आक्रमणावरती आहे. सुनील पहिल्या षटकात थोडेसे माग ठरलेत. 15 आल्यात. दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? गोलंदाजीच्या मार्गमध्ये आता कुणाला आमंत्रित केलं जात आहे? बाबर आलेत गोलंदाजीच्या मार्गवरती. हो यावेळेस भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू तुम्ही पाहताय. बाबर पहा वेगावरती स्वार झालेत. रफ्तार का राजा बाबर गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय. पहिला चेंडू काय वेग पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला आता फलंदाज पाहायला मिळतील. मुन्ना ज्या पर बात है मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट के दुनिया में एक सुनहरी पन्ना जिसका नाम है मुन्ना आज मैदानावरती पाहिजे काय कामगिरी करेल. हो इथं चेंडू तुम्ही पाहताय शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती संपर्क झाला नाही. टॉच चेंडू मैदानावरती आहे. चांगली गोलंदाजी बाबर इथं मैदानावरती करतात. आता प्रवीण कानमंत्र देताना देखील पाहायला मिळेल, कारण की हे टॉच चेंडू परवडणारे नसतील. पॉवर प्लेचा फायदा उठवावा लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानावरती तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी बाबर यांच्याकडनं पाहायला मिळते. चांगली सुरुवात प्रवीण घोबाळ यांनी आज करून दिली संघासाठी. दुसऱ्या बाजूनं ही देखील पाहायला मिळत आहे. जाऊया पुन्हा एकदा. बाबर तयार. ओहो यावेळेस बॅट वरती चेंडू आला आणि चेंडू जाईल एक टप्पा खात सीमा पार. षटकार. षटकार पाहायला मिळाला मंडळी, कारण की चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर होता. पंचांनी कळवलं किती चाणक्य पंच आहेत अनिल सर आणि दुसऱ्या बाजूला नंदू सर आहेत. एका महाराष्ट्रातील अनुभवी पंचांची जोडी आपल्या स्पर्धेसाठी लाभली, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व आमची tenniscricket.in ची टीम तुम्ही पाहताय. त्यामध्ये जर पाहिलं गेलं मेन ऑपरेटर अब्दुल सर आहेत. लेग कॅमेरामन जर पाहिलं गेलं अमन सर आहेत. मुख्य कॅमेरामन आमचे
फैजूब सर आहेत, या सर्वांचं स्वागत करेल. सर्व जर आज या ठिकाणी सहकार्य करतायत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथं तुम्ही पाहताय वेगवान सिंगल जी मैदानावरती घेतली गेली. चेंडू निसटताना पाहायला मिळाला. चाणक्य खेळ दाखवला. प्रवीण आता स्वतःकडे विश्वास दाखवतायत. चांगल्या बॅटवरती आज प्रवीण यांच्या चेंडू येताना पाहायला मिळतात. संघासाठी त्यांनी देखील धावा बनवल्यात. एक मोठा फटका दुसऱ्या बाजूला मुन्नानं देखील दाखवलाय, जे आपण पाहतोय आता रिटेन क्रीजवरती आहे. बाबर असे वाटले होते पहिल्या चेंडू पहिले 2 ते 3 चेंडू इतके भन्नाट वेगाने टाकले, त्यानंतर थोडेसे माग ठरताना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी अजून तुम्ही पाहता मैदानावरती आहे. एकही फलंदाज बाद नाही. दुसऱ्या बाजूला संघर्षशील संघ देखील ताकद लावतोय. हा चेंडू बादची खडा, इथं क्षेत्ररक्षक आहे, चेल टिपला, बिग विकेट गॉन, बडी मछली जाल में. विकेट येते, मोठी विकेट आली मंडळी. भयानक शांतता पसरेल आता संघर्षशील संघाकडनं, कारण की इथं तुम्ही पाहताय संघाचा नेता बाद झाला, कॅप्टन बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानावरती असेल. सुमित कामत उर्फ छोटू या नावाने, टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आता मैदानावरती असेल. सुमित पाहायचंय आज संघाला विजयाच्या दिशेने नेईल का, कारण की सुमित वरती आता जबाबदारी वाढेल. कौतुक असेल बाबर यांचं. असं वाटलं होतं पहिलं 2 ते 3 चेंडूवरती थोडेसे माग देखील ठरताना पाहायला मिळाले, परंतु मोठी विकेट घेतली. बाबर यांचं देखील मी कौतुक करेल. काय सामना चालू आहे. पहिला सामना काय रंगलाय या संतोष भाऊ मुरकुटे चषकाचा. मानाच्या करंडकामध्ये गंगाखेड प्रीमियर लीग मध्ये या डे नाईट स्पर्धेमध्ये आज तुम्ही थरार रंगताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांनी दिलेली साथ, प्रेक्षक राजांची खच भरलेलं स्टेडियम आज तुम्ही पाहताय. गंगाखेड नगरी आज दुमदुमली आहे. कष्ट आहे आमच्या आयोजकांचं, कष्ट आहे आमच्या आयोजकांनी घेतलेल्या श्रमाचं आज स्पर्धा सुपर डुपर हिट पाहायला मिळते. ओ हो, इथं चेंडू पहा, अकोट टप्प्याचा शॉट ऑन फुल पॉवरफुल षटकार. शेवटचे आपण पाहतो आता समीकरण देखील तुम्हाला मी सांगेल. शेवटचे 30 चेंडू आणि बनवायच्या 93 धावा आहेत. सामना मंडळी अजून संपलेला नाही. सुमित देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतोय दुसऱ्या बाजूला, कारण की दुसऱ्या बाजूला मुन्ना देखील एक अनुभवी खेळाडू आहे, लिजंड खेळाडू आहे. मुन्नाला देखील आज आपला अनुभव दाखवावा लागेल या मैदानावरती. होम ग्राउंड वरचे हे खेळाडू आज आपण पाहिलं. संदीप फडणं स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक नोंदवलं, तो होम ग्राउंड वरती खेळत होता. मुन्ना देखील आज आपण पाहतोय इथं त्यांच्या घरच्या मैदानावरती असतील, ते देखील कशा प्रकारची खेळी करतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चांगलं आयोजन नियोजन कसं असावं, आमच्या गंगाखेड ग्रामस्थांसारखं असावं, आमच्या संतोष भाऊ मुरकुटे साहेबांसारखं असावं, आमच्या संदीप भाऊ सानप साहेबांसारखं असावं, आमच्या हनुमंत सरांसारखं असावं, आमच्या संदीप फड सरांसारखं असावं, आमच्या अनिलजी लेंदे साहेबांसारखं असावं. या सर्वांचं धन्यवाद एवढे कमी आहे. आज स्पर्धा काही रंगली गेली आहे. पहिलाच दिवस, पहिला सामना सुपर हिट. शेवटचे 30 चेंडू बनवायच्या 93 धावा आहेत. 30 चेंडू 93 वरती सामना आला. काय कामगिरी आता फलंदाज करतील. आक्रमक व्हावं लागेल. नाही चलेगा एक्का दुक्का, मारना पडेगा चौका छक्का. मुन्नाला आपण पाहतो आपला अनुभव दाखवायचा आहे, आज संघर्ष दाखवायचा आहे. संघाचं नाव देखील संघर्ष आहे, तो संघर्ष आज मैदानावरती दाखवायचा आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती कोणाला आमंत्रित केलं जाईल, कोणावरती विश्वास दाखवलाय. शेर खान गोलंदाजीच्या मार्गवरती. नावात शेर आहे, परंतु गोलंदाजी शेर सारखी होईल का, वाघासारखी होईल का, हे देखील पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. शेर खान तयार, रोड यांच्या बाजूनं पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती. हो हो हो, इथं पहा शेर खान यांचं स्वागत केलंय मुन्नानं. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार.
त्या शेर खानचे आगीचे गोळे तोफेचे गोळे तो आता मैदानावरती फेकतोय इतक्या वेगानं आता पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आपण पाहतोय डॉट आले त्यानंतर तुम्ही पाहिले मुन्ना मैदानावरती आहेत. हा चेंडू इथं देखील सुरेख 3 चेंडू डॉट एक डॉट चेंडू तुमचा काळजाचा ठोका चुकवणार आहे. एक डॉट चेंडू धोक्याची घंटा देणार आहे. धावफलकाकडे जाऊया. स्कोर कार्ड वरती धावा स्थिर आहेत 32 अब तक 32 जे स्कोर कार्ड वरती पाहत आहे. एक फलंदाज बाद झालेत. शेरखान तयार. यावेळेस फ्लिप केलाय दिशा दिली शेड्यूल आपण पाहतोय चेंडू वळण घेतोय क्षेत्ररक्षक इथं चूक करेल आणि काय चेंडू तुमच्या समोर जाईल सरळ सीमा पार चौकार. जरी प्रवीण बाद झाले प्रवीण यांनी चांगली सुरुवात करून दिली ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट गोड होणार यात मात्र शंका नाही. आता मुन्ना देखील रंग बदलतायत आक्रमक झालेत. चांगले चेंडू देखील आपण पाहिलं होतं शेरखान टाकत होते परंतु मुन्ना थांबत नाहीये तुम्ही पाहताय. ओ यावेळेस इथं दिला आखूट टप्प्याचा चेंडू खेळेल मुन्ना बंगाली रसगुल्ला षटकार. त्यात ज्वालामुखी फटके षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपली आणि धावफलकावरती 42 आहेत. समीकरण जर पाहिले गेलं शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 24 आणि बनवायच्यात 79 धावा. मुन्ना सामना फिरवतोय मंडळी. इथं तुम्ही पाहताय आता टीम मीटिंग बोलवली गेली कारण की फक्त सामना चालू असताना कोणी मध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. शेवटचे 24 चे डाबर पाहते 79 धावांची गरज आहे. सामना कुठून कुठं आला. कर्णधाराला आपण सर्व अधिकार दिलेले आहेत फक्त कॅप्टन बोलेल याची सर्वांनी नोंद घ्या. कॅप्टन व्यतिरिक्त कुणीही कार्यवाही मैदानावरती करणार नाही. हे सर्व नियम तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलेले आहेत. नियम सर्वांना फॉलो आणि 4 ओव्हर नंतर फक्त ड्रिंक्स ब्रेक आहे याची देखील नोंद घ्या. जाऊया षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. गोलंदाजचं नाव जगदीश आलेत. तर दुसरा बाला सुमित आपण पाहतोय उर्फ छोटू मैदानाच्या आतमध्ये अजून स्ट्रायकेट वरती असेल. छोटूच्या बॅट मध्ये आता कशा प्रकारच्या धावा येतील छोटू 7 देईल का. 7 म्हणले की 7 चलना 7 म्हणले की 7 निभाना 7 म्हणले की आज गंगाखेडच्या मैदानावरती सत्ता कोणाची असणार. पायच्या मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या मार्ग वरती तुम्ही पाहताय जगदीश फिरकेचा जादूगर आता गोलंदाजी करेल. काय कामगिरी असेल जगदीश आज मैदानावरती पाहायचे तर समोरच्या बाजूला टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट मैदानावरती उभी आहे सुमित त्याच्यावरती आज फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. जाऊया पुन्हा एकदा जगदीश तयार रोडींच्या बाजूने सज्ज झालेत. समोरच्या बाजूला मारा करण्यासाठी सुमित ऑन स्ट्राईक. हाजी डॉपर पाहतोय हलके तरी आपण ढकललाय क्षेत्रशा दुर्वाती आहे. एक सिंगल तर घेतली दुसरीला प्रयत्न होणार का तुम्ही पाहताय ना करायला. मुन्ना यांना स्ट्रायकरवरती आणलं गेलंय. मुन्नांनी आज जर पाहिलं गेलं धावांचा पाऊस पडलाय. मुन्ना थांबायला तयार नाहीये तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजून आता फटक्यांची आतिषबाजी सुरू होणार यात मात्र शंका नाही. जगदीश पाहायचा आता फिरकेचा जादूगार दोन्ही व्हेरिएशन असलेला गोलंदाज तुम्ही आता मैदानावरती पाहताय कशा प्रकारचे गोलंदाजी करणार आहेत. हा चेंडू इथं पहा मुन्नाच्या बॅट बंद परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप स्क्वेअर लेग फोडला षटकार.
में एक सुनहरी पन्ना जिसका नाम है मुन्ना. इथं पहा गोलंदाजा पत्ता तुम्ही पाहता कट करताना पाहायला मिळतोय मुन्ना जो आज आक्रमणावरती आहे. चांगले फटके दाखवतोय. दुसऱ्या बाजूने देखील संदीप फडनं आपण पाहिलं पहिलं सत्र गाजवलं. आता मुन्नाचा झंझावत सुरू झालाय. तुम्ही मैदानावरती पाहताय. कमबॅक करतील का जगदीश. सामना मंडळी किती सुरेख चाललाय किती रंगतोय तुम्ही मैदानावरती पाहताय. आणि ह्या वेळेस इथं देखील वा 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 षटकार. बनवायचे 66 दोन षटकार लागोपाठचे आले. तिथून सामना अक्षरशः फिरतोय. षटकार हॅट्रिकची संधी असेल मुन्ना यांना. स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिकची नोंद आता होणार का. जगदीश यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. मुन्ना ऑन फायर. हो यावेळेस चांगला चेंडू दाखवला. इथं आता गोलंदाजाने निष्फळतेचा शॉट सोडला असेल कारण की मुन्नांनी आपण पाहिलं आसमान दाखवलं. आज गोलंदाजांना तुम्ही पाहताय 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि तिसरा चेंडू आपण पाहतोय सुरेख आला. समीकरण बदलते वारंवार. आणि ह्या वेळेस गुडघा टेक तमाशा देख चेंडू जाईल समोरच्या दिशेला. वाघांची दाढ फोडला 8 षटकार. सामना रंगलाय. एका बाजूनं सुरुवात जर पाहायला गेली वक्रतुंड संघ आक्रमण होतं. दुसऱ्या बाजूला हल्ला बोल कोणाचा आहे संघर्ष सीसी संघाचा. आणि यावेळेस इथं देखील पूल वा भाई वा. इथं देखील चेंडू जाईल एक टप्पा खात सीमाबार चौकार. आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला शिवाई सीसी आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्स सीसी. टॉस जिंकला गेला प्रिन्स सीसी संघाने. आपण पाहतोय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले शिवाय सीसी संघाला नंतर क्षेत्रसाठी. समीकरण सांगेल शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत मैदानावरती. 18 आणि बनवायच्या 56 धावा आहेत. 18 चेंडू आणि 56 धावेंची गरज. चला ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. ओके दोन्ही टीम्स क्षेत्ररक्षण सजवलं जाईल याची नोंद घ्या. टीम मिनिंग आता नको. 1 मिनिटाचा वेळ फक्त तुमच्याकडे आहे. पंचांना विनंती करेल लगेच खेळाडूंना तिथं सूचना द्यायच्या. ओके उपस्थित आपण पाहतोय तमाम घडा रसिकांचं पुन्हा एकदा संतोष भाऊ मुरकुटे साहेबांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ गंगाखेड आणि आमच्या आयोजक मित्रपरिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तमाम क्रीडा रसिक संघ मालक खेळाडूंचं हार्दिक स्वागत. उशिरा आलेल्या प्रेक्षक वर्गाला सांगेल सामना चालू आहे. संघर्ष सीसी आणि वक्रतुंड सीसी हे 2 संघ खेळत आहेत. गंगाखेड तालुक्यातील दिग्गज खेळाडू
हॅलो हॅलो दोन्ही दिग्गज खेळाडू आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये आहेत. सामना आलाय शेवटचे 18 चेंडू आणि मारवायच्या 56 धावा आहेत. क्षेत्ररक्षणाची विहारष्टा आपण पाहतो आता बदलली गेली. एक क्षेत्ररक्षक जर पाहिले गेलं लॉंग ऑन आहे, एक क्षेत्ररक्षक जर पाहिले गेलं लॉंग ऑफला आहे, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहे, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला जो तुम्हाला पाहायला मिळतोय. अशी विहाररचना आता मैदानावरती आखली गेली क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. हे निर्णायक षटकांसाठी आमंत्रित केले गोलंदाज सुनील आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू आखोट टप्प्याचा फुल पॉवरफुल आणि इथं देखील पाहायचंय खणखणीत चौकार. सुमित देखील आता आक्रमक झालाय. एका बाजूला मुन्ना किल्ला लढवत होते, आता सुमितची बॅट इकडे दुसऱ्या बाजूला बोलू लागली आहे. सुनील वरती आक्रमण. हा चेंडू देखील आपण पाहतोय आडव्या बॅट खेळला चेंडू गॅप आहे डीप विकेटला क्षेत्ररक्षक येतोय एक सिंगल आली तोपर्यंत आपण पाहतोय दुसऱ्या धावेला प्रयत्न करायचा आहे नकाराला. एकेरी दुहेरी धाव्यांना आता महत्व राहिलं नाही. इथं फक्त आक्रमक व्हावं लागेल कारण की सामन्याचं समीकरण आता अवघड होत चालले गेले. चेंडू कमी शिल्लक राहत आहे धावा जास्त आहे. तुम्हाला इथं आता संघाचं जे काही कर्ज आहे ते कर्ज फेडावं लागेल. कर्ज जे आपण पाहतो आता हलकं करावं लागेल. हा चेंडू हवेत तिथं क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय दूरवरती आहे. सिंगल घेतली गेली. शेवटचे 15 चेंडू आणि मारवायच्यात 50 धावा आहेत. सामना आपण पाहतोय हलता झुलता होतोय. इथून पुढची जी षटकं असतील त्यात हाणामारी होणार यात मात्र शंका नाही कारण की दोन्ही फलंदाज आता सेट झालेत. त्यांना आक्रमक व्हावं लागेल तर गोलंदाजांना दुसऱ्या बाजूनं धार लावावी लागेल. कोणता संघ जो स्पर्धेतील पहिला सामना विजयाच्या पताका फडकवेल हे देखील पाहायचं आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स लगेच तयार राहतील. लाईनअप मध्ये खेळाडू आज जातील. सर्व नियम तुम्हाला सांगितलेले आहेत ते फॉलो करून तुम्ही मैदानावरती जाणार आहात. ओके. हो 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 हा चेंडू चांगला. सुनीलचा हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. पंचांकडे जरी अपील करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू डॉट मैदानावरती आहे. सुमितला देखील आपण पाहतोय इथं डॉट चेंडू परवडणार नसतील. सुमितला संघासाठी आता धावा बनवाव्या लागणार आहेत. सामना कठीण होत चाललाय. शेवटचे 14 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज आहे. दोन मोठे फटके सामन्याचं समीकरण बदलणारे आहेत. ते येणार का? हो यावेळेस समालोचन कक्षेला मानवंदना देणारा बिग 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 सुमितच्या बाट बदलाय. ताबडतोब द्या बॉल बॉय विनंती असेल. 13 चेंडू आणि 44 बनवायच्यात. चेंडू आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे. 13 चेंडू आणि 44 ज्या षटकाराची गरज होती संघर्षशील संघाला तो षटकार सुमितच्या बॅटमधून आला आहे. अजून एक चेंडू बाकी असेल या 5व्या षटकातला. 7 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. सामना आलाय मंडळी 13 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. 121 धावसंख्येचं टार्गेट पाठला करत असताना सामना आलाय 13 चेंडू 44 आणि यावेळेस इथं देखील आपण पाहतो की आपण चेंडू खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषा बार खणखणीत चौकार 4 धावा. फटका सामना आला शेवटचे 12 चेंडू 40. रोड मध्ये ज्या काही गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या ज्यांच्या कोणाच्या असतील विनंती असेल स्टेजच्या बॅक साईडला तुम्हाला पार्किंगची व्यवस्था आहे. स्टेजचं जे काय बॅक साईड आहे तिथं तुम्हाला पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी याची नोंद घ्या.
ऊसाच्या ज्या काही गाड्या जात आहेत त्या जाऊ द्या, कृपया रस्त्यावरती कोणी गाडी ठेवणार नाही. विनंती असेल सर्वांनी सहकार्य करा. आणि जे कोणी मध्ये उभे आहेत त्यांना विनंती असेल आता त्वरित गाड्या काढा. 12 चेंडू बनवायच्या 40 धावा आहेत. 12 चेंडू आणि 40. सामना कुठून कुठं आला म्हणजे आता प्रत्येक षटकामध्ये 20 धावा कुटायच्यात. मुन्नाचे बॅट तर आज तुम्ही पाहिली, गोलंदाजाला मुन्नाने आसमान दाखवले. दुसऱ्या बॉलला सुमितनं देखील रंग बदललेत, ज्याच्या बॅट बद्दल षटकार चौकार यायला सुरुवात झाली. 12 चेंडू 40 बनवायच्यात. सामना रंगणार यात मात्र शंका नाही. यानंतर देखील एक ताकदवर सामना आहे, प्रिन्स सीसी विरुद्ध शिवाय सीसी. हा देखील प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. 5 सामने आज दिवसभरामध्ये आहेत. या रात्रीच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. डे नाईट स्पर्धेचं नियोजन तुम्ही पाहताय. गंगाखेड तालुक्यामध्ये एक मोठं आयोजन आज स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. आखोड टप्प्याचा चेंडू. इथं देखील मुन्ना थांबायला तयार नाही. खेळेल फाईन लेगला दणदणीत चौकार. भारतीय जनता पार्टी कोणताच गोलंदाज इथं स्वस्त षटक टाकू शकत नाही वक्रतुंड सीसी संघाकडनं. आणि मुन्ना देखील एका बाजूने थांबायला तयार नाहीये. त्याने देखील संघर्ष संघाच्या आशा निर्माण केल्यात. जान आणली पुन्हा एकदा सामन्यामध्ये. सामना आणला 11 चेंडू 36 वरती. किती मोठा सामना होता मंडळी. 18 चेंडू 56 लागत असताना सामना आला 11 चेंडू आणि 36 वरती. तुम्ही पाहताय संघर्षाची वाटचाल तुम्ही मैदानावरती पाहताय. सुमितनं देखील साथ दिली एका बाजूने. गोलंदाजाला धार लावायची वेळ आली आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहताय शेर खान संघासाठी आता कशा प्रकारची गोलंदाजी करतील. जाऊया पुन्हा एकदा. शेर खान तयार. समोरच्या बाजूने मुन्ना तयार असेल. हा चेंडू समोरच्या बाजूला खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. चेंडू अडवला जाईल. इथं काय परंतु क्षेत्ररक्षण मात्र सुरेख केले गेले. चेंडू निसटलाय मित्रांनो, परंतु शेवटपर्यंत नजर होती लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाची. चेंडूवरती तुम्ही पाहिली. हा चेंडू जर कधी चौकार पाहायला मिळाला असताना तर सामन्याची हवा खेचणारे चेंडू देखील येताना पाहायला मिळाले असते. दबाव जाणवतोय पहिल्या सामन्यामध्ये, प्रेशर जाणवते दोन्ही संघांवरती, हे देखील पाहायला मिळत आहे. आणि यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. तिथं क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे. डीपेक्सच्या कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकअप चांगलं म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकाकडे आपण जातोय. 88 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 9 आणि बनवायच्या 33 धावा आहेत. 9 चेंडू 33. कुठून कुठं सामना आलाय. हा चेंडू देखील आपण पाहतोय. खांडून काढल्या चेंडूला. चेंडू कार्पेट फटका पाहिजे आतमध्ये. जमिनीला समांतर आहे. एक सिंगल आली. एका सिंगलला चालणार नाही मित्रांनो. संघर्ष आता मोठा करावा लागेल. 8 चेंडू बनवायच्यात 32. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. या 2 चेंडूवरती जर कधी 2 मोठे फटके आले ना मंडळी तर संघर्षशील संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करेल. हे 2 चेंडू जर सुरेख पडले तर थोडीशी मजबूत पॉकेट मिळवेल. वक्रतुंड सीसी दुसऱ्या बाजूला आहे. संघ मालकांनी नक्की आज देव पाण्यात ठेवले असावेत, कारण की प्रत्येकाला आशा आहे इथं आपला संघ आज जिंकावा. आपल्या संघांना आज इथं विजयाच्या पताका फडकवाव्यात. कित्येक खर्च करून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये संघ मालकांनी संघ विकत घेतलेत. खेळाडूंना एक उंच व्यासपीठ मिळावा ही संतोष भाऊ मुरकुटे साहेबांची इच्छा होती. आणि आज पहा प्रत्येक खेळाडूला एक व्यासपीठ मिळतंय. इथं झेल सोडलाय. पहा इथं झेल कोणाचा सोडलाय. जो मुन्ना होत्याचं नव्हतं करणार आहे त्याला इथं जेवदार आहे. इस बार कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. ह्या चुका नको, कारण की सामना आता मोक्याच्या क्षणी आलाय. सुवर्ण क्षणी आलाय. तोंडचा घास कोण ओढून नेईल. शेवटचे चेंडू शिल्लक 7. आणि ह्या वेळेस वा भाई वा सुमित खेळेल बिग 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 षटकार.
हाच तो क्षणाक्षणाला बदलणारा खेळ, हाच तो क्रिकेटचा रोमांच, थरार, पदलालित्य दाखवणारा खेळ म्हणजे तुम्ही पाहताय क्रिकेट आहे. कौतुक असेल आयोजक कमिटीचं, इतकं भारदार आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. स्पर्धा काय रंगली गेली आहे. 6 चेंडू 25 वरती सामना आलाय. कष्टाचं फळ आज नक्की आमच्या आयोजकांना मिळते, आमच्या गंगाखेडच्या ग्रामस्थांना आज मिळताना पाहायला मिळतंय. माननीय संतोषभाऊ मुरकुटे साहेबांच्या कर्तृत्वाचा ठसा आज इथं उमटताना पाहायला मिळतोय, यात मात्र शंका नाही. चांगले देखणी स्पर्धा, आयोजन कसं असावं तर आमच्या गंगाखेडच्या ग्रामस्थांसारखं असावं, आयोजन कसं असावं तर संतोषभाऊ मुरकुटे साहेबांच्या मित्रपरिवारासारखं असावं. काय स्पर्धा तुम्ही पाहताय. 6 चेंडू बनवायच्यात 25 धावा आहेत. कौतुक करेल मी सुमितचं, जान आणली परत सुमितनं सामन्यामध्ये. आता निर्णायक षटकासाठी कुणाकडे कामगिरी दिली आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती बाबर आलेत, समोर असेल मुन्ना, ज्यानं संघाला विजयाकडे आतापर्यंत घेऊन आलाय. कशा प्रकारची कामगिरी असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय लोवर फुलटास होता, पॅड वरती आला नाही. डॉट चेंडू, एक डॉट चेंडू, काचाचा ठोका चुकवेल. इतका वेळ तुम्ही पाहिलं मंडळी, सामना होता जनरल ओव्हर मध्ये, आता सामना आयसीयूत आलाय. कुठून कुठं सामना आलाय. 5 चेंडू 25, 2 ते 3 मोठे फटके खेळायचे आहेत मुन्ना यांना, 2 ते 3 चेंडू निर्णायक टाकायचे आहेत गोलंदाज बाबर यांना. 5 चेंडू 25. हा चेंडू देखील आपण पाहतो गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहायचंय इथं, क्षेत्ररक्षण पहा, परंतु तिथं बॅकअप सुरेख आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, चित्त्याची चपळाई, वाघाची दोड पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, इथं बॅकअप खराब. इथं काय म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी गत पाहायला मिळाली. इथं धावा दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षक वाचवत आहेत, इकडे धावा सोडताना पाहायला मिळत आहेत. ह्या चुका नको. सामना आलाय, शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 आणि बनवायच्यात 22 धावा आहेत. 4 चेंडू 22. इथून पुढे मोठे फटके आले तर सामन्यामध्ये येणार आहे संघर्षी संघ. इथून पुढे डॉट चेंडू आले तर वक्रतुंड सीसी संघ पुन्हा एकदा आपला सामना हलका करणार आहे. 4 चेंडू 22. काय फटके खेळले संदीप फडणं, काय फटके खेळले आज प्रवीण घोबाळे यांनी, काय फटके खेळले मुन्ना यांनी, काय फटके दाखवले सुमित यांनी. तर आज गोलंदाजी फक्त जर पाहिली तर आकाशची गोलंदाजी संघर्ष संघाकडनं आतापर्यंत चांगली पाहायला मिळाली. हर्ष भालेराव देखील प्रभावित केलं, तर आता बाबर पाहायचंय इथं प्रभावित करतील काय निर्णायक षटकामध्ये. जाऊया पुन्हा एकदा, बिग मॅच, पैसा वसूल सामना आहे. हा चेंडू देखील समोरच्या बाजूला खेळलेत, इथं चेंडूने खाल्ली माती, चेंडू सीमाबार, चौकार. ते 3 षटकार खेळावं लागेल संघर्षी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. परंतु आता इथं गोलंदाज धार लावेल का हे देखील पाहायचंय. बिग मॅच, हृदयाचे ठोके वाढलेत, प्रेशर वाढलाय, 440चा करंट असलेला सामना मैदानावरती आहे. हा चेंडू समोरच्या बाजूला, तिथं पुला खालून पाणी गेलं, चेंडू सीमाबार असेल, चौकार. 4 धावा. चमत्कार होण्यासारखं पाहायला मिळणार आहे. हा चमत्कार होईल का हे देखील पाहायचंय. क्रिकेटमध्ये असे चमत्कार घडतात, यात मात्र शंका नाही. जर कोणत्या प्रेक्षक वर्गाला हृदयविकारचा त्रास असेल तर हा सामना देखील पाहू नका, इतका रंगलाय, इतका हाय व्होल्टेज आहे. 2 चेंडू बनवायच्यात 14 धावा. सुमित तयार, स्ट्राईक एंड वरती बाबर आपण पाहतोय सामन्याच्या हवे खेचणारे चेंडू टाकतायत, गोलंदाज तयार. अतिरिक्त चेंडू आता कोणाला गरजेचा नसेल. हा चेंडू आपण पाहतोय फुलटास होता, इथं तुम्ही पाहताय दिशा दिली, फाईन लेगला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार.
चेंडू बनवायच्यात 10 धावा. एक चेंडू 10. काय गंभीर होणार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बाबर. आणि ह्या वेळेस षटकार तर आलाय आणि इथं फक्त आपण पाहतोय 4 धाव्याने वक्रतुंड सिंह संघ विजय मिळवते.